तर आज मनामध्ये एक खंत होती. आज आमचा लास्ट इव्हेंट होता कॉलेजमधला. मला भाषण करण्याची खूप इच्छा होती. पण ऐनवेळी मी आधी नाव दिलं नव्हतं आणि भाषण तयार होतं. पण नंतर विचार केला की व्याख्याते ते काहीतरी छानच बोलणार आहेत म्हणून मी धाडस केलं नाही. पण मला मनात राहून राहून वाटतंय मी भाषण करायला हवं होतं. त्यामुळे मी इथे भाषण मी जे मुद्दे मांडले होते ते बोलणार आहे. जर तुम्हाला आवडलं तर नक्की पूर्ण बघा, नाही आवडलं तर मधून सोडून द्या. तर शिवाजी महाराज कोण होते? माझ्या नजरेतील शिवाजी महाराज सह्याद्रीच्या कुशीतून उगवलेला ते तेजोमय सूर्य, मातृभूमीच्या अश्रूंना उत्तर देणारे पराक्रमाचा प्रचंड ज्वालामुखी आणि अन्यायाच्या काळ्याकुट्ट अंधाराला भेदून टाकणारे स्वातंत्र्याचा दिव्य दीप, असे अलौकिक अद्वितीय दैदिप्यमान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळात गुलामगिरीच्या सावल्या भूमातेवर दाटून आल्या होत्या, ज्या क्षणी स्वाभिमानाची ज्योत विझण्याच्या मार्गावर होती, त्यावेळी सह्याद्रीने एक सिंह घडवला, ज्यांच्या सिंहनादाने परकीयांच्या भिंती हादरल्या, ज्यांच्या दूरदृष्टीने स्वराज्याचे सुवर्ण स्वप्न साकार झाले, ज्यांच्या तलवारीत केवळ युद्ध कौशल्य नव्हती तर धर्मरक्षणाची निष्ठा होती, त्यांच्या राज्यकारभारात केवळ सत्ता नव्हती तर प्रजाहित दक्षतेची करुणा होती, ज्यांच्या हृदयात केवळ विजयाची महत्त्वाकांक्षा नव्हती तर रयतेच्या कल्याणाची अखंड तळमळ होती. सिंहासारखी निर्भयता, गरुडासारखी दूरदृष्टी आणि हिमालयासारखी अढळ निष्ठा या त्रिवेणी संगमातून घडलेले ते युगपुरुष होते. ते केवळ एका राज्याचे अधिपती नव्हते तर स्वाभिमानाच्या नवयुगाचे शिल्पकार होते. माता जिजाऊच्या पवित्र संस्कारांनी सुसंस्कृत झालेले, सह्याद्रीच्या कठोर कडेकपारींनी सबळ झालेले आणि स्वराज्याच्या पवित्र ध्येयासाठी जीवन अर्पण केलेले ते एक अमर योद्धे होते. आजही त्यांच्या नावाचा उच्चार झाल्यावर रक्तात देशभक्ती उसळते, छाती अभिमानाने भरून येते आणि स्वराज्याचा जयघोष आकाशात दुमदुमतो. जय शिवाजी, जय भवानी हे उद्गार आल्याशिवाय आपण राहत नाही. मित्रांनो, आपण डॉक्टर म्हणून काम करत असताना दररोज लोकांच्या वेदना पाहतो. त्या शरीराच्या असतील, मनाच्या असतील किंवा परिस्थितीच्या असतील. पण इतिहासाच्या काळात असे एक राजे होऊन गेले ज्यांनी लोकांच्या वेदनेवर अन्याय दूर करण्याचे औषध बांधले, ज्यांनी राष्ट्राच्या वेदना स्वतःच्या छातीशी कवटाळून घेतल्या. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जसे डॉक्टर वेदनेवर औषध देतात तशा अन्यायाच्या जखमेवर त्यांनी स्वातंत्र्याचे औषध बांधले. जसे आपण प्राण वाचवण्याची शपथ घेतो तसे त्यांनी धर्म वाचवण्यासाठी, स्वाभिमान राखण्यासाठी आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी जणू शपथ घेतली होती. आज आपण पांढरा कोट परिधान करत असलो तरी मनामध्ये शिवरायांचे विचार परिधान करतो, कारण त्यांनी शिकवले आहे, सत्तेचा अहंकार नाही तर सेवाभाव महत्त्वाचा आहे, भीतीची सावली नाही तर धैर्याचा प्रकाश महत्त्वाचा आहे आणि स्वार्थाची भिंत नाही तर समर्पणाचा पूल महत्त्वाचा आहे. जर आपण प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात रुग्णसेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा यांचा संगम साधला तर हाच आधुनिक काळातील स्वराज्याचा पाया ठरेल. कारण शिवरायांचा वारसा रक्तात नाही तर कर्तृत्वात जागा राखावा लागतो आणि म्हणूनच हृदयात अपार प्रेम, कृतज्ञता, डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणि ओठांवर अखंड गर्जना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी. शिवरायांचे वेगवेगळे पैलू आहेत, पण मला बोलायला आवडेल अशा पैलूविषयी ज्याविषयी जास्त बोलले जात नाही. शिवाजी महाराज हे खूप चांगले पर्यावरण रक्षक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. त्यांनी प्रजेला न्याय दिला, शेतकऱ्यांचे हित जोपासले, सर्व जाती धर्मातील स्त्रियांचा आदर केला, त्यांना संरक्षण दिले, सन्मान केला. त्यांचा लढा राजकीय होता तर धार्मिक नव्हता. ते विज्ञानवादी होते. परकीयांच्या स्त्रियांचा देखील सन्मान केला गेला पाहिजे अशा त्यांच्या
सक्त सूचना होत्या. शिवरायांनी चिपळूणच्या जुमलेदाराला लिहिलेल्या एका पत्रात ते पर्यावरणासाठी किती संवेदनशील होते याची खात्री पडते. ते लिहितात, लाकूड गवताला जर आग लागली तर अगदी ते जळून गेल्यावर गर्दन कापल्यासारखे होईल. पीक, पाणी, गवत, लाकूड यांची हत्या म्हणजे मनुष्यवध केल्यासारखं आहे. असे त्यांनी लिहिलेले 19 मे 1673 सालचे पत्र ते वाचून ते पर्यावरणाबद्दल किती संवेदनशील होते असे समजते. राजांची आज्ञा सांगणारे राजपत्रे रामचंद्र अमात्य यांनी लिहून ठेवले आहेत. एका पत्रात ते म्हणतात, गडाची राखण म्हणजे कलार्याची झाडी. गडाची राखण करण्यासाठी सैन्य दल जेवढे महत्त्वाचे आहे तेवढे पर्वतरांगातील झाडे महत्त्वाची आहेत. झाडाची एकही फांदी तोडू नये. अगदी काठी बनवण्यासाठी जेवढे झाडाची फांदी लागते त्यालाही हात लावू नये अशा महाराजांच्या सक्त सूचना होत्या. एका आज्ञापत्रात ते लिहितात, आरामासाठी जर लाकडे आवश्यक असतील तर हुजुराची परवानगी घेऊन सागवान घ्यावे किंवा योग्य मोबदला देऊन ती परमुलकातून खरेदी करावी, बळजबरीने घेऊ नये. म्हणजे हे गुण असं समजतं, जरी शिवाजी महाराज प्रखर नियम बनवत असतील तर त्यामुळे होणारे परिणाम याचाही ते विचार करत होते. महाराज म्हणतात, झाडांची कत्तल म्हणजे प्रजेला पीडा देणे आहे आणि आपल्या लेकराप्रमाणे आपण झाडांना सांभाळले पाहिजे. पीडा देऊ नये, त्यांची लागवड करा, पर्यावरणाचे रक्षण करा असे महाराज म्हणतात. लढाई करणारे, रणांगण गाजवणारे राजे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, पण स्वराज्यातील तसेच परराज्यातील झाडांचे संरक्षण करण्यासाठी कठोर निर्णय घेणारे राजे किती जणांना ज्ञात आहेत. आज जगभरात औद्योगिकरणासाठी जंगल भस्मसात होत आहे, झाडांची कत्तल होत आहे, भांडवलदारांचे डोळे जंगलावर आहेत. ॲमेझॉन, ऑस्ट्रेलियासारखी जंगले महिने जळून खाक होत आहेत. विकासाच्या नावाखाली जैवविविधतेला धोका पोहोचत आहे. झाडांची कत्तल करून पर्यावरण संपले तर मानवजात नष्ट होईल, कारण मानव हा पर्यावरणाचा एक भाग आहे. म्हणून शिवाजी महाराज एक महान पर्यावरण रक्षक होते. त्यांचा आदर्श आपण नेहमीच समोर ठेवला पाहिजे. भारतीय रेल्वेतील मेकॅनिकल इंजिनियर सुशीत चंद्र शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, उदय हुए रवि के सदृश वो, इस जग ने महिमा जानी, अत्याचारी मुगलों से लोहा लेने की ठानी, रण कौशल्य और शक्ति जिनकी दुश्मन ने भी मानी. ऐसे ते शिवाजी महाराज. शिवरायांनी शोषकांवर प्रहार केले तर शोषितांवर मायेचा हात फिरवला. असा हा प्रजावात्सल्य राजा यापूर्वी झाला नसावा म्हणून आपल्याला शिवाजी महाराज भावतात. शिवाजी महाराज पुन्हा होणे शक्य नाही, पण आपल्याला आजच्या काळात शिवाजी महाराज डॉक्टर म्हणून जगताना शिवाजी महाराजांची तत्त्वे अंगीकारायची असतील तर आपण काय करू शकतो. त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये होते प्रथम लोककल्याण. महाराजांच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू रयतेचे कल्याण होते. त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला नाही, लुटालूट रोखली, न्यायव्यवस्था मजबूत केली. रुग्णांचे हित हेच सर्वोच्च जसा राजा आपल्या प्रजेसाठी असतो तसा डॉक्टर आपल्या रुग्णांसाठी असतो. त्यामुळे आपल्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणून आपण रुग्णांकडे पाहू शकतो. स्त्रियांचा सन्मान हा त्यांचा कटाक्ष होता. तसे आपण आपल्या सेवेमध्ये रुग्णांचा सन्मान, गोपनीयता, संमती हे नैतिक मूल्य तीच नैतिक मूल्ये आधुनिकते मूल्यांचे रूप आहेत. शिस्त आणि नियोजन महाराजांची युद्धे भावनेवर नाही तर रणनीतीवर आधारित होती. तसेच आपल्यासाठी योग्य डायग्नॉसिस, योग्य ट्रीटमेंट, परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेणे, भावनांवर नाही तर ज्ञानावर आणि विश्लेषणावर आधारित ट्रीटमेंट देणे ही मूल्ये आपण आज अंगीकारू शकतो. टीमवर्क. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते, त्याच्यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, मोरपंत पिंगळे यासारखे सामर्थ्यवान मावळे होते.
त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक विजय प्राप्त करण्यास शक्य झाले. तसेच आपल्यालाही रुग्णांना वाचवण्यासाठी टीमवर्क महत्त्वाचे आहे. मग त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन, स्वच्छता कर्मचारी सर्व लोकांचा अ, काम तेवढेच महत्त्वाचे आहे. संकटात शांतता. औरंगजेब कैदेच्या वेळी घाबरून न जाता बुद्धी आणि संयम वापरून त्यांनी आग्र्यातून सुटका केली. तसंच इमर्जन्सी मेडिसिनमध्ये डॉक्टरांनी पॅनिक न होता काम केले आणि निर्णय घेतला तर नक्कीच मदत होईल. दूरदृष्टी. महाराजांनी आरमार उभे करून समुद्री किनाऱ्याची सुरक्षा वाढवली. ते फक्त आजचा विचार करत नव्हते, तर भविष्यातील धोका आधीच ओळखत होते आणि त्यासाठी लागणारे निर्णय वर्तमान काळात घेत होते. तसं आपण आपल्या पेशामध्ये पब्लिक हेल्थमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो. लसीकरण, स्क्रीनिंग, आरोग्य जागृती या सर्व गोष्टी आपण आधीच केल्या पाहिजे, ज्यामुळे करोडो रुग्णांचे आयुष्य आपण वाचवू शकतो, लांबवू शकतो. महाराजांनी शिकवले सत्ता म्हणजे सेवा, शौर्य म्हणजे जबाबदारी आणि नेतृत्व म्हणजे लोकांच्या हितासाठी समर्पण. आजचा डॉक्टरही तसा असावा, ज्ञानाने प्रभावित, स्वाभिमानाने संवेदनशील आणि तत्वांमध्ये अढळ. शिवरायांची शिस्त, त्यांची लोकाभिमुखता, त्यांची दूरदृष्टी जर नागरिकांनी अंगीकारली तर भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी वेळ लागणार नाही. जर देश विकसित करायचा असेल तर फक्त सरकार बदलून चालत नाही, तर विचार बदलावा लागतो. शिवरायांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिले आहे. आता आपली जबाबदारी आहे त्याला सुशासित, सुरक्षित आणि स्वच्छ भारत घडवण्याची. जय हिंद, जय शिवाजी, जय भवानी.